नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अण्णा टेकाळे. आज तर काय आपण सकाळ सकाळ निघालो पवायला. मस्तपैकी वैभवची गाडी पुढे गेली आणि आपली गाडी वाळून गेली. आपण लेट निघालो पवायला. पवायला आल्यानंतर तर काय आपलं विहिरीचं तर स्थिती लय बिघडली होती, म्हणून विहीरकडे वाकून आधी बघितलं का हाय का, तर काहीच नव्हतं. मग मस्तपैकी आम्ही गेलो. सागर तर काय पाण्याकडे निरीक्षण करत होता, कारण पाणी जरा चांगले नव्हते. मग लगेच वैभवनं उडी मारली, लगेच वैभव पोहायला लागला. सागर म्हणला मी बी टाकू का दुसरी उडी. सागरला म्हणलं टाक सागर. मग काय मस्तपैकी आमचं पोहणं वगैरे झालं, पोहणं पूर्ण झालं. मग मस्तपैकी सागर म्हणला मला रील काढायची आहे. मग सागरची मस्तपैकी आम्ही रील काढली. कसा सागर बोलतोय बघा, कसा कसा बोलतोय. मग थेट निघालो आम्ही गावाकडे. गावाकडे आल्यानंतर काका म्हणला आपल्या शेतात चला. काक्याच्या शेतात आल्यानंतर काक्या तर काय म्हशीसोबत खेळत बसला होता आणि काय शुभ्या पलीकडं वासरासोबत खेळत बसला होता. जाऊ द्या म्हणलं. मस्तपैकी काक्या शुभ्या मी निघालो घराकडे. काय काक्या इथं रस्त्याने आपलं ट्रॅफिक जाम झालं. ट्रॅफिक जाम झाल्यानंतर लगेच ट्रॅफिक हटलं, लगेच सगळं आम्ही निघालो. बघा कसं आहे कोलेगावचं तळ. नात करा ना, धाराशिव जिल्हा म्हणजे नात करायचं नाही. मस्तपैकी आम्ही आलो गावात. बघितलं गावाचं वातावरण आमच्या कसं आहे. मस्तपैकी आम्ही जात होतो तर तेव्हा तर वैभवचं पार्सल आलेलं दिसलं. वैभवला म्हणलं काय पार्सल आहे. वैभव पार्सल घेत होता. काय जाऊ द्या म्हणलं. लगेच वैभव पार्सल घेऊन गेला. आम्ही गेलो आमच्या घराकडे. घराकडे आल्यानंतर त्या बाबा म्हणले आपल्याला चल, म्हणले आपल्याला पणजी करायला जायचं. चला म्हणलं. आपण ट्रॅक्टरसोबत गेला आणि आपण ट्रॅक्टर केव्हा चलविल ना. लगेच ट्रॅक्टरवरती बसलो आपण, लगेच ट्रॅक्टर चलविलो ना. लगेच गोविंदा म्हणला आपल्याला टेलर आणायला जायचं, चल सोबत. मग लगेच गोविंदासोबत गेलो टेलर आणायला. तर मित्रांनो भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये.